नॅचरल शुगर फॅक्टरी गुंज तालुका महागाव यांनी शेतकऱ्यांची चालवली थट्टा। उमरखेड तालुक्यातील म्हसरूळ येथील शेतकरी नारायण वानरे, शिवानंद शिरडकर, गणेश वानरे, विष्णू कदम, अनुसया कदम, विजय कदम, सुभाष कदम यांच्या शेतातला ऊस 15 महिने झाला असून शेतात उभा असल्यानं तो ऊस वाळून जात असताना त्याचं वजन कमी भरून नुकसान होणार आहे। या शेतकऱ्यांवर नॅचरल शुगर कारखाना गुंज यांच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। तसेच देवानंद शिरडकर यांच्या घरी मुलीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना या ऊसाच्या पैशावर लग्नाची तयारी करत असताना ऊस शेतात उभा असल्यानं त्या विवंचने ते पडले आहेत। तर कारखान्याला विनंती करतायत तरी निगरगठ्ठ कर्मचारी गप्प आहेत। एकीकडे शेतकऱ्याला नगदी पीक असं ऊसाला मानलं जातं, परंतु नॅचरल शुगर कारखाना गुंज येथील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीचं संकट आलंय। नॅचरल शुगर पुष्पावती या कारखान्याकडे आमच्या नोंदी आहेत। आज आमच्या मुलीचं लग्न आहे, दिनांक 27/3/2024 लग्न आहे। ही लग्नाची पत्रिका कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती केली, आमच्याकडे लग्न आहे, आमच्या मुलीचं लग्न आहे, आमची परिस्थिती नाही, आम्ही लग्नासाठी ऊसाचं पीक केलेलं आहे, तरीही कर्मचारी याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि कोणत्याही प्रकारचं बोलणं त्यांच्याशी आमचं होत नाही। फक्त आमच्या परेशान्या जाऊन होतात कारखाना ऑफिसला, कोणत्याही प्रकारचा दिलासाही मिळत नाही त्यांच्याकडून आम्हाला। तरी कृपया आम्हाला कोणी ना कोणीतरी न्याय द्यावा, अन्यथा आम्ही उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे। विधानसभेचे आमदार नामदेवरावजी ससाणे साहेब याही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि लोकसभेचे खासदार हेही दुर्लक्ष करतात। सर्वजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत। आता आमच्याकडे लक्ष कोण करणार? सगळे ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त झालेले आहेत आणि शेतकरीच फक्त मतदान मागण्याच्या वेळेस दिसतो आणि आमच्यावर वाईट प्रसंग आल्यानं त्यांना आम्ही दिसत नाही। त्यांनीही थोडं लक्ष करावे, काय वेदना आहेत शेतकऱ्याच्या, काय नाही। आज 15-15, 16-16 महिने ऊसाला झाले, गेला नाही ऊस, त्यांनी काय खावं, कुठून आणावं, त्यांचे लेकरं बाळ उपाशी आहेत का, काय खातात, काय करतात, याची कोणी काळजी घ्यायची? फक्त जे त्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत, आमच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। ऊसतोड अधिकारी शिंदे साहेब यांना मी लेबर मिळत नाहीत तो वारंवार म्हणतात, तर आम्ही म्हणलो बाबा आम्हाला साहेब मशीनची व्यवस्था करून द्या, आम्ही मशीननं सुद्धा तोडायला ऊस तयार आहोत। तर त्यांनीही आम्हाला एक चांगली सूचना दिली की बा मशीन तुम्ही घ्या, त्याच्यानंतर चालू करा। आता आम्ही मशीन कुठून घ्यायची हे शिंदे साहेबांनी सांगावे आम्हाला, ही त्यांनाही कळकळीची विनंती आहे। आपण बघू शकता माझ्या मागे हा ऊस आहे। या ऊसाला जवळपास 15 महिने झाले असताना सुद्धा अजून नॅचरल शुगर फॅक्टरी गुंज या ठिकाणच्या कारखान्याने अजूनपर्यंत ऊस नेला नसल्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे। काही शेतकऱ्यांच्या घरी लग्न असल्यामुळे त्यांनी या ऊसाच्या भरोशावर लग्नाच्या सुद्धा तारखा काढल्या, परंतु नॅचरल शुगर कारखान्याचे जे अधिकारी आहे, जे कर्मचारी आहे, या शेतकऱ्यांना वेटीत धरण्याचं काम करत आहे। त्यांनी तत्काळ या लोकांचा ऊस नेऊन यांना न्याय द्यावा अशी या शेतकऱ्याची मागणी आहे। मी कॅमेरामॅन गजानन सोबत किरण मुकावार, न्यूज 15 मराठी, उमरखेड, यवतमाळ।